या मंडळी जेवायला. बघा आज मी काय बनवले. मी आज ना बोंबीलची भाजी बनवली आहे आणि 2च डोसे बनवले. माझ्याकडे जरा डोसेचं पीठ ना शिल्लक राहिलं होतं. तर मला आता भाकरी चपाती करायला ना खूप कंटाळा आला होता, कारण की रात्रीची डाळ खिचडी पण शिल्लक होती. आणि खिचडी जरा कमीच होती. मग मला कंटाळा येत होता चपातीचं पीठ मळायला, म्हणून ना जरा पीठ शिल्लक असल्यामुळे मी 2 डोसे बनवले. पण मी ते डोसे कसे बनवले, गंमतच झाली बघा. मी आता तुम्हाला लास्टला सांगणार आहे मी ते डोसे कसे बनवले. म्हणजे कधी कधी आपल्याशी ना माणसंच नाही, आपल्या घरातल्या वस्तू पण आपल्याशी धोका करू शकता. असं 2च डोसे बनवायचे होते, म्हणून मी ना छोटा पॅन घेतलेला. माझ्याकडे मोठे 2 पॅन आहे, पण मी ना हा छोटा पॅन घेतला, कारण की छोटे छोटे मला 2च डोसे बनवायचे होते मिस्टरांपुरते, आणि मला डाळ खिचडी खायची होती. तर काय झालं ना, ते जो माझा स्पेशल जो डोस्याचा तवा आहे ना, तर त्याच्यात माझा डोसा ना लटकून गेला. आणि मी जो चपाती भाकरी बनवते ना, त्या तव्यावर ना माझा डोसा खूप छान आला. बघू आज त्या नॉनस्टिक पॅनने धोकाच दिला. बघा किती छान आला माझा डोसा. दररोजच्या भाकरी आणि चपाती बनवण्याचा जो माझा तवा आहे, किती